सुनले तुम्ही बाई मलेच आता काय बापा स्वतः बाई पेटली म्हणजे एवढी पेटून नाही सके ना ती अजी तिला सांगू सांगू थकलो पण ते ऐकतच नव्हती फक्त 2च थापा मारल्या म्हणजे हा आता समजलं. म्हणजे तुम्ही सांगू सांगू सांगा दिले पण ते ऐकतच ऐकतच नव्हती. 2-4 थापडा मारल्या मारल्या. नाही जमले तर दिले पेटवले नव्हती ऐकत तर दिले पेटवले उलटा चोर कोतवाल को टाकले मी तुमच्या सोबत आपली समस्या घेऊन आलो तुमच्याकडे आणि तुम्ही म्हणता तुम्हीच अजी म्हणता मी कायले पेटवीन बाबा तुम्ही कामावून राहिल्या पुष्प देऊन झाले समजून राहिलं नाही समजली नाही. 2 थापडा मारलो तरी नाही समजली 2 थापा मारलो तरी नाही समजली कामावर चालला गेलो हा, नाही समजली नाही. मग आखरी हात होता समजावलं तुम्हाला नाही बाबा मी नाही पेटवलं नाही पेटवलं ना नाही. हा, ठीक आहे डॉक्टर साहेबांनी तुम्ही एकदम बरं डॉक्टर साहेबांसोबत बोला हा, ठीक आहे. थोडस जो डॉक्टर साहेब डॉक्टर साहेब अजय कोण डॉक्टर झुंझुनवाला बोलता का कसा काय आहे या पेशंटचा तुम्ही कोण बोलता कोण मला नाही ओळखलं का मी PSI घर झाले बोलून राहिले म्हणजे तुमच्यासाठी डुप्लिकेट बनवून शनी पोलीस आले रूप घेऊन येतात ना म्हणून तुम्हाला म्हटलं तुम्ही कोण बोलता मला सांगून राहिलो ना PSI बनवे बोलत आहो म्हणून मी पोलीस स्टेशनची बापा अजून पोलीस स्टेशन बोलून राहिलो असं असं तर साहेब ह्या मुलीचे पूर्ण अंगोपाई 75% जळलेली आहे हा 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 आणि हिचा ट्रीटमेंट पोलीस आपला हिचा बयान झाल्याशिवाय हे बेहोश झालेली आहे हिला होसामध्ये इंजेक्शन दिलं आहे ते थोड्या वेळाने होसामध्ये येईल तिच्या ट्रीटमेंट तुम्ही आपला तिचा बयान घेऊन घ्या त्याच्यानंतर आपण तिचा इलाज करू म्हणजे तुम्ही आतापर्यंत इलाज काय केलाच नाही फक्त मी तिला शुद्धीवर आणण्यासाठी मी एक प्रयत्न केला आणि ती शुद्धी येणार आहे थोड्या वेळात एक काम करा तुम्ही तिला सलाईन वगैरे लावा लवकर लवकर येऊन जाईल नाही साहेब तुम्ही पहिले तिचा इलाज आपला बयान घ्या बोलते का पेशंट बोलायची याच्यामध्ये आहे का बोलेल ना ठीक आहे घ्या साहेब होसामध्ये आली आहे बोलते ना नको सांगू अरे तुला छाती सुनायला मला त्या पोरीला मारण्याचा एवढी चांगली बाबा तेवढी त्या सिंग सारी वाटलं म्हणजे बोलते आहे तुम्ही बोलून घ्या लवकर आणि डिस्टर्ब जास्त करा नको माझं नाव सावित्री आहे बाजीरावजी हा माटे बाजीरावजी माटे हा तो कोण होय बाजीराव माटे कोण होय माझे पती देव तुझे पती देव आहे अरे रे बिचारे देव म्हणते का नवऱ्याने हा बाई हा कसा काय झाला त्या घरवाल्या तुला पेटवलं का नाही नाही हा. त्याच्यामध्ये यांची काही गलती नाही आहे याची काही गलती नाही नाही, नाही. मग घराच्या वरच्या येणं कोणानं त्या सासू सासरे येणं नाही कोणाचीच गलती नाही हा, याच्यामध्ये मग कशी काय झाली हे गलती माझीच आहे कशी काय गलती केलीस तू कोणता कारण होता तुला अशी गलती करण्याचा माझ्या पतीशी माझं काही पटत नव्हतं ते काही माझं म्हणणं काय ऐकत नव्हते अच्छा म्हणजे वारंवार तुझ्या पतीसोबत तुझे भांडण होत होते हो हो मध्ये तुला मारझोड करत होते का नाही नाही मारझोड करत नव्हते नाही नाही म्हणजे मग आम्ही त्याच्या कोणाला झगडा होत आले तुमच्या हो हो अच्छा कोणत्या गोष्टीसाठी झगडा होता असा काही हे मार्गामध्ये होते हा. मी मार्गामध्ये नाही होतो हा, तू नव्हतीस. माझं लग्न झालं हा, हा. त्या मी मार्गात आले पण मला काही त्यांचे पटत होतं त्या कारणाने हे झगडा विवाद वाढत होतं असं रोजचं झगडं वाढत होतं त्यामुळे मी माझ्या अंगावर रॉकेट टाकलं आणि मी स्वतःच्या खुशीने सुसाईड केली यात काही यांचे काही दोष नाही आहे पण बाई याने दोषी तुम्ही आहेस ना हा आत्महत्या करणे म्हणजे काही गुन्हाच आहे ना एक प्रकारचा आत्महत्या करणे म्हणजे गुन्हा आहे की नाही आता तुझ्यापासून ठीक आहे का तू म्हणजे जिवंत आहे जर मेली असतीस तू तर त्याच्या कुटुंबाने कुठे गेली असती बिचारायची हा 12च्या भाव खपला असता का नाही हा का नाही बरोबर आहे तो त्याला केला असता हो ना का होना का होना मग तुला मराठीच होता तर एका सुसाईड नोट करून लिहून ठेवलीस का मी आपल्या आत्महत्या करता आपल्या अंगावर पुरा माती टँकर टाकून पेटतो म्हणून असं काही मला सुचलं नाही फक्त मला एकच सुचलं आता काय इच्छा आहे तुझी आता काय इच्छा आहे तुझ्या पतीला काही दोष नाही नाही काही दोष नाही मग आता तुला दवाईला पैसा पाणी कोण लावा हा काही नको लावा खाऊ नको लावा म्हणजे मला काही जगायचं नाही या जगामध्ये जगाचे नाहीये नाही नाही तुला मातीच्या तेलच भेटला
जे होतं घरी त्यालाच मी केलं. ठीक आहे बाई, ठीक आहे. डॉक्टर साहेब अजी मी काय म्हणतो, तिच्या समोरील ट्रीटमेंट करून टाका जेवढे जमते तेवढा. हा ठीक आहे, समोरची प्रोसिजर काय आहे ते मग मी बघतो. मला कळवा मग नंतर. हो जी, हो जी. ठीक आहे. ओ मांडेजी इकडे या. मातेजी तुमच्या पत्नी 75% जळलेली आहे आणि मी ना तिला कसं तरी कोशिश करून तिला होसामध्ये आणलं, पण ही जगेल किंवा मरेल याची शाश्वती देऊ शकत नाही. आणि मी आता आपल्या इलाजाला सुरुवात करतो, त्याच्यानंतर सांगतो तुम्हाला काय आहे. हो ओ मांडेजी प्लीज कम हिअर. इकडे या म्हणलो. मी काय म्हणत आहो, आता झाली तुमची. हे सिटी म्हणजे कायसाठी रातच्या वेळेस पेट्रोलिंग द्यावं लागते. हा म्हणून मी काय म्हणत आहो, त्या पेशंटचा तर झाला तर तुम्ही तर वाचल्या बंदर बनली असत्या. दुरुस्त झाली काय का नाही माझ्या पोलीस स्टेशनवर येऊन कळवशी ना, मला चांगल्या ठेवशी ना. आता नाही तर तिच्या आई वडिलाला बोलवून नाही का, काय पोरं बरं आहेत का तुम्हाला? नाही आहेत ना. आपल्यासारखा समजून हे अशी फसवेगिरी करण मध्ये सांगा. माझा पोलिसाला भेटला म्हणून ठीक झाला, दुसरा कधी राहिला हरामखोर तर कसा होईल. म्हणून मी काय म्हणतो, हे दुरुस्त झाली, तिची इच्छा काय ते विचारून टाकायचं. तिच्या आई वडिलाला बोलवून टाकायचा. नाही जमे बाई हा सीधा तलाकनाम्यावर साईन करून द्यायची, काम खतम. दिवस बिलकुल सोडची त्याची दुसरी पाहून जायची. मला सांग दादा, या तिच्यासाठी तुझ्या जिंदगी बरबाद होऊन जाईल. बरोबर आहे. जाऊ दे, मला खर्च पाणी जमून दे. गलती बाई नाही, काहीच नाही. तुम्हाला खर्च पाणी देऊ मोक्षा. मला सांगा आता तिच्या इलाजाने पैसा राहू का तुम्हाला पैसे देऊ? अरे भाव तर जावा आता खर्च पाणी कमी पलटव का आपली कलम बयान म्हणलो का तिच्या घरवालीच्या नाव वाचा बरं काय होतं. श्रीमाने देवरामजी पंचभाई 20 रुपये, कैलासजी कुंबळे 50 रुपये, शैलेजी हजारे 50 रुपये, तसेच गजाननजी ठावकर 50 रुपयाची भेट मिळाल्या मंडळाला खूप नमस्कार. बाबाजीचा नाव आशीर्वाद. तर तुम्हाला आता पैसे पाहिजे खर्च पाणी द्या ना बापा. किती देऊ? 5,000. आता तेवढे नाही त्याला चालते. मी समजतो ना की मी गरीबाच्या जाता जाऊ म्हणून पुस्तकी झाले या पोलीस स्टेशनमध्ये ट्रान्सफर नाही होऊ राहिली. म्हणजे गरीबाला आता मारता जाता हो, हे असे लहान छोटे मोठे केस आले तर सोडून देतो. हे असे ताताराचे पैसे मागता ना. बाबाच्या वयाचा खर्च तर लागते का नाही. बरं. आता ठाण्यामध्ये बसल्या बसल्या काही रुपये कमावलो असतो. तर उद्या पेट्रोल भरून देईल मी तुम्हाला. ठीक आहे. ठीक आहे ठीक आहे. नमस्कार नमस्कार. नमस्कार नमस्कार. ख्याल ठेवा हा. हो हो आता सुधारल्यावर आले यायच्या ना. मला जा ना. पहा पोलीस स्टेशनला रिपोर्ट केली तेव्हा डॉक्टर साहेबांनी माझ्या पत्नीचा इलाज केला, पण पत्नी काही वाचली नाही. कारण जे नशिबामध्ये असते ते घडते, जे नशिबामध्ये असते ते घडते. आणि माटेजी तुमची पत्नी एकदम कोमामध्ये जाऊन राहिली. कोमामध्ये जाऊन राहिली. हो. अरे माटेजी आय एम सॉरी, तुमची पत्नी स्वर्गवासी झाली, मरण पावली. तिला तुम्ही आपल्या घरी घेऊन जा. माझी पत्नी मरण पावली. अरे 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 भगवंता. ठीक आहे साहेब, तुमची काही गलती नाही. लवकर उचला. हो जी साहेब, उचलतो. पहा परमेश्वराला ते मान्य नव्हतं, कारण माझ्या पत्नीच्या हाताने गलती झाली. बाबांनी पहिलेच बाबाच्या घरी गेलो होतो. बाबांनी सांगितलं तुझी गलती असेल म्हणे तर तुला भगवंत माफ करणार नाही, आणि तुझ्या पत्नीची गलती असेल तर तुझ्या पत्नीला माफ करणार नाही, भोगावं लागेल. पहा पत्नीची गलती होती, पत्नी मला सोडून चालली गेली. काय परमेश्वरा कोणाकडे पाहून जीवन जगीन रे. सावित्री का अशी केलीस ग, का अशी केलीस?